आज आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारं हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आपण अर्धा पाव हळद घेतलेली आहे. ती पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर सुती कापडावर त्यामध्ये पाणी राहू न देता स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळदीवरील साल आपल्याला काढून घ्यायची आहे. या ठिकाणी मी खूप लहान हळद घेतलेली आहे. तर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही साईजने मोठी हळद पण घेऊ शकता. त्यामुळे छिलके काढणे आपल्याला सोपं जाते. अशा पद्धतीने मी सर्व हळदीच्या कोंबाचे छिलके काढून घेतलेले आहेत. पहा किती सुंदर रंग दिसतोय. त्यानंतर मी आता प्रत्येक हळदीच्या कोंबाचे लहान लहान तुकडे करून घेणार आहे. साईज लहान किंवा मोठी अशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. अशा प्रकारे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. कढई घ्यायची. कढईमध्ये आपण सुरुवातीला टाकणार आहोत धने, त्यानंतर टाकायचे आहे मोहरी, त्यानंतर जिरे, त्यानंतर सोप टाकायचं आहे आणि त्यानंतर दालचिनी आणि लवंग किंवा मिरे टाकायचे आहेत. ते आपण हलक्या मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक दळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक विलायची आणि लवंग टाकायचं आहे. त्यानंतर आपण जी बारीक तुकड्यामध्ये हळद करून घेतली होती ती टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेल्या त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर आपण जो मसाला मिक्सरमधून वाटून घेतला होता तो टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस जास्त फुल करायचा नाही, कमी मंद आचेवर आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोहरीची डाळ. मोहरीची डाळ जास्त पण नाही टाकायची, गरजेप्रमाणे टाकायची आहे. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर आम्ही टाकलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालं की मग मसाला थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग मीठ टाकायचं. मसाला थंड झाला की त्यानंतर एक लिंबू कापून आपल्याला लिंबाचा रस त्या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तयार आहे आपलं झटपट होणारं लोणचं. या लोणच्यामध्ये लोणचं तयार करताना एकच काळजी घ्यायची आहे की पाण्याचा थेंबही कुठेच आपल्याला लागू द्यायचा नाही, त्यामुळे लोणचं खराब होते. त्यानंतर एका काचेच्या डब्यामध्ये आपल्याला साठवून ठेवायचं आहे. वाटल्यास हे लोणचं 4-5 दिवसात मुरल्यानंतर तुम्ही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवा, ते बरेच महिने टिकून राहील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.